नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पाहायला मिळतंय की आता जीवाने एक लेटर लिहिलेलं असतं. त्या लेटरमध्ये तो लिहितो की मी खूप विचार केला आणि शेवटी निष्कर्ष काढला की आपण पुन्हा एकत्र येऊ शकत नाही आणि आपले सगळे जवळ येण्याचे मार्ग आता बंद झालेले आहेत. त्याचमुळे आपल्या आयुष्यात आता आपल्याला पुढे जायला हवं. हाच आपल्या प्रेमाचा शेवट असणार आहे. तेच मित्रांनो, दुसरीकडे काव्याला भेटण्यासाठी आता वेषांतर करून जे आहे ते पार्थ तिच्या आईच्या घरी गेलेला असतो. तर काव्य आता पार्थवर देखील खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की तुम्ही काय माझा पिछा सोडणार नाहीये, आता तरी मला अभ्यास करू द्या. त्यावर पार्थ म्हणतो की चला आपण तुमची फेवरेट पेस्ट्री खाऊया. त्यावर काव्या म्हणते की नाही, पेस्ट्री वगैरे काहीच खायचं नाहीये, मला माझा अभ्यास उरला आहे आणि तसाही माझा फेवरेट गॉगल मी आणला नाहीये. त्याच वेळी आता खिशातून पार्थ आता तिचा फेवरेट गॉगल काढतो आणि सांगतो की हाच आहे का तो. तर आता चष्मा बघितल्यानंतर काव्याला खूप आनंद होतो आणि ती मनातल्या मनातच म्हणते की यांना किती काळजी आहे ना माझी. तेच आता दुसरीकडे पार्थ जीवा पत्रामध्ये लिहितो की आपल्या प्रेमाची सुरुवात या लेटरने झाली होती आणि शेवट देखील आता मी आपल्या लेटरनेच करणार आहे. प्रेमाचा आता अंतही आपल्या लेटरनेच करणार आहे. तर मित्रांनो, आता हे लेटर जे आहे ते नंदिनीच्या हाती लागलेलं आहे. तर नंदिनी आता पुढचं पाऊल काय उचलेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.